IAS अधिकारी पूजा खेडकर विरोधात अमरावतीत प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। प्रहार संघटनेच्या वतीने आज दिव्यांगांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली। यावेळी पूजा खेडकर यांचे दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सरकारने पूजा खेडकर यांचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र रद्द केले नाही तर प्रहार संघटना पूजा खेडकर यांना महाराष्ट्रात भर फिरू देणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। पूजा खेडकर सारख्या धनाढ्य व्यक्तींना दलालाच्या माध्यमातून बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळते आणि अशा व्यक्ती चपराशीपासून तर थेट जिल्हाधिकारी त्यांच्या खुर्चीवर बसतो। त्यामुळे उच्च शिक्षित दिव्यांग बांधवांना नोकरी मिळत नाही। दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवणाऱ्या इतर अधिकाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। पूजा खेडकरांचं जर जे दिव्यांगाचं डुप्लिकेट बोगस प्रमाणपत्र आहे ते जर रद्द झालं नाही, तिला महाराष्ट्रात प्रहार संघटना तिला महाराष्ट्रात घुमू देणार नाही। ही प्रहार संघटनेची मागणी आणि चेतावणी आहे। बोगस दिव्यांगाचे जे शिक्षित युवा आहे त्यांना नोकरी लागत नाही, कारण की जे धनाढ्य आहे त्यांना दिव्यांग बोगस प्रमाणपत्र दलालाच्या माध्यमातून मिळतात आणि ते मोठ्या मोठ्या पदावर चपराशीपासून तर मोठ्या मोठ्या कलेक्टरच्या पदावर दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र बनवून लागत आहे। यासाठी जेही आज दिव्यांग प्रमाणपत्र जेही शासनाने बोगस बनवलेले असन त्याचं पुनर्चाचणी या लवकरात लवकर आमची मागणी आहे की जिल्हाधिकारीने अमरावती जिल्ह्यात आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्ण महाराष्ट्रात आदेश द्यावा आणि हे पूर्ण बोगस प्रमाणपत्राची चाचणी व्हावं आणि जे जे बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरीवर लागलेले आहे त्यांचा भांडाफोड हा या शासनाच्या कार्यकर्त्यात आता लवकरात लवकर झाला पाहिजे। हीच आमची एक मागणी आहे प्रहारतर्फे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।